मंडळी नोव्हेंबर 2025 ची रात्र साधारण रात्रीचे 11:20 झालेले होते आणि जम्मू काश्मीरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये अचानक एक मोठा स्फोट झाला आणि स्फोट इतका जबरदस्त होता, इतका मोठा होता की यामध्ये 9 जण मृत्युमुखी पडले आणि जवळपास 26 ते 27 जण जखमी झालेले आहेत. आता हा स्फोट कशामुळे झाला? हा दहशतवादी हल्ला होता का? तर अजिबात नाही. पोलिसांनी दहशतवादी कारवाईमध्ये काही स्फोटकं जप्त केलेली होती आणि ती स्फोटकं हाताळताना त्याचे काही नमुने घेत असताना हा जो स्फोट आहे तो घडलेला आहे. अमोनियम नायट्रेटचा हा स्फोट असल्याचं प्राथमिक तपासामध्ये आता समजतं आहे. अमोनियम नायट्रेट हा खरं तर एक स्फोटक मानलं जातं आणि हा पदार्थ जेव्हा हाताळत असतो आपण तेव्हा त्याची एक परिस्थिती किंवा एक सिच्युएशन हँडल करावी लागते आणि व्यवस्थित त्याला कंट्रोल करावा लागतो, व्यवस्थित त्याचे नमुने घ्यावे लागतात. अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी काळजी बाळगली नाही, तज्ञांची मदत घेतली नाही आणि घाईगडबडीमध्ये झालेल्या या सगळ्या प्रकरणामध्ये आज 9 जणांचा मृत्यू झाला आणि 26-27 जण जखमी झालेले आहेत. जवळपास तिथल्या आसपासच्या सगळ्या गाड्या जळून खाक झालेल्या आहेत. मोठा हा स्फोट होता. या स्फोटाचं कारण सांगितलं जातं की जे केमिकल्स होते, स्फोटके होते त्याचं अनस्टेबल नेचर म्हणजेच अस्थिर स्वरूप असतं. थोडाफार जरी त्याच्या सिच्युएशन्समध्ये बदल झाले, थोडेसे जरी व्हायब्रेशन्स किंवा थोडंफार जरी नमुने काढतामध्ये अडचण झाली, तर हा स्फोट होऊ शकतो. नेमकं घडलंय काय जम्मू काश्मीरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये? हा अपघात कसा झालाय? आता कारण पोलिसांनी अपघात जाहीर केलाय आणि या संपूर्ण घटनेबद्दलचा जी विस्तृत माहिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. तर बघा मंडळी, काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदच्या समर्थनार्थ काही पोस्टर्स जे आहेत ते सापडलेले होते पोलिसांना आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी इंडियन आर्मी सोबत कोम्बिंग ऑपरेशन करून काही लोकांना यामध्ये या लोकांची चौकशी करण्यात आलेली होती आणि त्या दृष्टीनेच मध्यंतरी फरीदाबादचं जे दहशतवादी मॉड्यूल आहे ते उघडकीस आलेलं होतं. यामध्ये काही डॉक्टरांची टीम जी आहे ती देशविरोधी कारवाया करत असलेलं आपल्याला पाहायला मिळालं. यामध्ये काही डॉक्टरांना अटक देखील करण्यात आली आणि त्यांनीच दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर जो मोठ्या प्रमाणात स्फोट घडला त्यामागे ते दहशतवादी असल्याचं आपल्याला समजलं आणि यामध्ये अनेक जे नागरिक आहेत ते मृत्युमुखी पडले. जवळपास 12-15च्या वर लोक ही मृत्युमुखी पडली आणि अनेक जण जखमी झालेले आणि हा हल्ला घडवून आणण्यामध्ये आता सध्याच्या घडीला जो उमर म्हणून डॉक्टर आहे, मोहम्मद उमर, त्याचं नाव प्रकर्षानं येत आहे. या सगळ्या घटना चालू असतानाच अचानकच 14 नोव्हेंबर काल बालदिन होता. जवाहरलाल नेहरूंची जयंती या दिवशी मानली जाते आणि त्याच दिवशी बालदिन साजरा केला जातो आणि याच दिवशी जम्मू काश्मीरमध्ये एक भला मोठा एका पोलीस स्टेशनमध्ये स्फोट घडल्याचं समोर आलं. आता प्राथमिक अंदाजामध्ये जेव्हा बातम्या आल्या तेव्हा अनेकांना वाटलं हा दहशतवादी हल्ला आहे, तर तसं काही घडलेलं नाही मंडळी. कारण पोलिसांनी काही दिवसांपूर्वी काही स्फोटकं जप्त केलेली होती आणि ती स्फोटकं जी आहे तो एक एव्हिडन्स म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आलेला होता, जप्त करण्यात आलेला होता आणि त्याचे काही नमुने घेण्याचं काम जे आहे ते काही अधिकारी जे आहेत, तपास अधिकारी, म्हणजे यामध्ये काही फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ होते, त्याचबरोबर महसूल विभागाचे काही अधिकारी होते, त्याचबरोबर राज्य तपास संस्था म्हणजे SIAचे काही अधिकारी होते. हे सगळे अधिकारी 2 फोटोग्राफर्स सोबत स्फोटकांचे जे नमुने आहेत ते घेण्याचं काम सुरू होतं. पण आता कसं असतं, अशा वेळेस ज्यावेळेस एखादं मोठं जे केमिकल स्फोटक असतंय त्याचे नमुने घेताना एक्सपर्टची गरज असते आणि एक सिच्युएशन आहे किंवा एक कंट्रोल, विशेष त्याला एक साठवणूक करावी लागते त्या केमिकल्सची किंवा त्या स्फोटकांची आणि जेव्हा अशा पद्धतीची विशेष साठवणूक या केमिकल्सची होते किंवा त्याचं एक टेम्परेचर किंवा त्याच्यावरती एक कंट्रोल ठेवावा लागतो, व्हायब्रेशन कंट्रोल ठेवावा लागतो आणि अशा जर व्हायब्रेशन कंट्रोल ठेवला नाही तर अशी स्फोटकं फुटू शकतात, जीवघेणी ठरू शकतात, त्यातून एक मोठा स्फोट घडू शकतो अशी शक्यता असते. त्यामुळं अशा प्रक्रियामध्ये एक प्रोटोकॉल, एक प्रोसेस पाळावी लागते. तो प्रोटोकॉल आणि ती प्रोसेस जी आहे ती पोलिसांकडून पाळली गेली नाही आणि त्यामुळे या हलगर्जीपणामुळे आज जवळपास 9 अधिकारी आणि 9 जणांचा यामध्ये मृत्यू झालेल्याची बातमी आतापर्यंत येतेय आणि 26 ते 27 जण जे चांगले अधिकारी पोलीस होते त्यांचा यामध्ये ते या ठिकाणी जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळते. आता या सगळ्यामध्ये महत्वाचं जे कारण या अपघातामागचं मानलं जातंय ते म्हणजे जे स्फोटक होती त्याच्या हाताळणीमध्ये झालेली, त्याचं मॅनेजमेंट, व्यवस्थापन करण्यामध्ये झालेली मोठी चूक. कारण अशी जी स्फोटकं असतात ती इमिजिएट थ्रेट म्हणून ओळखली जातात, म्हणजेच त्यांना एक तात्काळ त्यांच्यापासून धोका आहे. त्यामुळं
अशा स्फोटकांची साठवणूक करताना विशेष काळजी घ्यावी लागते आणि त्यासाठी एक ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता, मॉइश्चर जे आहे ते मेंटेन करणारं, टेम्परेचर मेंटेन करणारी आणि व्हायब्रेशन कंट्रोल करणारी काही विशेष स्फोटक डेपो, ज्यालाच आपण एक्सप्लोजिव्ह मॅगझिन डेपो असं म्हणतो, अशा ठिकाणी जी जप्त केलेली स्फोटकं आहेत तिथं ठेवणं गरजेचं असतं. पण स्थानिक भागात असणाऱ्या पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी अशा पद्धतीची जी स्फोटकं आहेत ती ठेवली आणि त्यामुळं हा सगळा मोठा जो बॉम्ब आहे तो फुटलेला आहे. आता यामध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये खरं तर या सगळ्या गोष्टीचं काही त्यांना ट्रेनिंग दिलेलं नसतंय. कारण फॉरेन्सिक लॅबवाली जी टीम असते, यामधले जे तज्ञ असतात, त्यांनाच अशा पद्धतीचे पदार्थ हाताळण्यामध्ये त्यांची हातखंडा असतो किंवा त्यांना तशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलेलं असतं. पण अशा पद्धतीने हलगर्जीपणामुळे आज अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे. आता ही स्फोटकांचं रिलेशन जे आहे ते फरीदा मॉडेलशी नक्कीच आहे. दिल्लीच्या झालेल्या बॉम्बस्फोटाशी सुद्धा आहे. पण एकूणच हा जो आता सध्याच्या घडीला तरी जे डी-जी-पी आहेत ननिल प्रभात जम्मू काश्मीरचे, त्यांनी हा अपघात असल्याचंच जाहीर केलंय. अपघाती स्फोट म्हणून जाहीर केलेला आहे. पण कुठेतरी हलगर्जीपणामुळे आणि व्यवस्थित केमिकल्स न हाताळल्यामुळे आज अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूण या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? अजून याबद्दलची काय माहिती समोर आल्यास आम्ही तुम्हाला कळवूच. पण या स्फोटाबद्दल नेमकं काय वाटतंय? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.